हे सांगायचं आहे की 2च दिवसापूर्वी मला वाटतं काल म्हणजे आज 2 दिवस पूर्ण झाले. शिवसेनेच्या युथ विंग युवा सेनेने 2 बॅनर लावले होते की खासदार हरवले आहेत का. मला आपल्या चॅनलच्या माध्यमातून शिवसेनेला हा जाब विचारायचा आहे की माननीय खासदार पूनमताई महाजन यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आतापर्यंत 2 आंदोलनं केली. वॉर्ड क्रमांक 94 मध्ये जवळजवळ 5000 लोकांना गेल्या 4 वर्षापासून भाडी दिलेली नाही आहेत. जवळजवळ 3600 लोकांना त्यांच्या हक्काची घरं दिलेली नाही आहेत. मला आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण मागेही पण सांगितलं, आताही सांगायचं आहे की या मतदारसंघामध्ये मुख्यमंत्री राहतात, ठाकरे सरकारचे प्रमुख या ठिकाणी राहतात, परंतु त्यांना हे दिसलं नाही आहे आणि त्यांची शाखा युवा सेना सांगते की आमचे खासदार कुठे आहेत. मला आपल्या चॅनलच्या माध्यमातून हे सांगायचं आहे की 2014 मध्ये पूनमताई महाजन ज्यावेळेला जिंकून आल्यानंतर वांद्रे पूर्व मतदारसंघाचे 2 सर्वात मोठे प्रॉब्लेम होते. एक होता की संरक्षण विभागाच्या जो भूखंड आहे जवळजवळ 45 एकरचा 47 एकरचा, त्याच्यावरती 12000 झोपड्या आहेत. त्या 12000 झोपड्यांचा प्रश्न मान्य पूनमताई महाजनांनी सोडवला. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सरकारमध्ये याचे बायोमेट्रिक करण्यात आले. मला आपल्या चॅनलच्या माध्यमातून युवा सेनेला हे विचारायचं आहे की तुमच्या मुख्यमंत्र्यांनी आतापर्यंत काय केलं. म्हणजे संरक्षण विभागाच्या आम्ही 12000 झोपडपट्ट्यांचं सर्वेक्षण केलं, त्यांचं बायोमेट्रिक केलं, परंतु तुमचं सरकार काय करत आहे. खेरनगरसारखा म्हाडाचे लेआउट आहेत, LIGचे लेआउट आहेत. त्या LIGच्या लेआउटना पुनर्विकासामध्ये 508 स्क्वेअर फीटचं घर मिळालं पाहिजे. हा जो पाठपुरावा आहे हा पूनमताई महाजनांनी केला. अनेक शौचालयं, अनेक समाज मंदिरं, अनेक मंदिरं मान्य पूनमताई महाजनांच्या माध्यमातून बांधण्यात आली. परंतु मला युवा सेनेला हे विचारायचं आहे की तुम्हाला ह्या गोष्टी दिसल्या नाहीत का. ह्या गोष्टी आम्ही कशा पद्धतीने केल्या हे त्यांना दिसलं नाही का. मला असं वाटतं आहे की तुम्ही जा, युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनो तुम्ही मातोश्रीला जा, तुमच्या सरकारच्या मुख्यमंत्र्यांना बाहेर काढा आणि त्यांना सांगा तुमच्या मतदारसंघामध्ये हे जे 5000 झोपडीधारक आहेत त्यांचा प्रश्न आधी तुम्ही सोडवा. तुम्ही आम्हाला काय प्रश्न विचारता. तुम्ही तुमच्या आधी मग मी सांगेन की हा हे सरकार आहे, अदरवाईज हे सरकार तर नपुंसकाचं सरकार आहे. जो इस विभाग के खासदार है उनके नेतृत्व में 2014 से 2022 तक आज तक का जो भी काम का, उसके पहले भी जितने खासदार है ऐसा उनका आधा भी काम उनका नहीं था. और उन्होंने हर स्टेप पे हर पल पर जो जो काम उनको दिखते गया, मंदिर से लगाकर झोपड़पट्टी की व्यवस्था तक की उन्होंने उस पर ध्यान देकर के गली से लगाकर दिल्ली तक उसकी आवाज़ उठाई. और सबसे बड़ी विषय हमारा डिफेंस लैंड था जिस पर बायोमेट्रिक भी उनके द्वारा हो गई, नहीं तो उसके पहले उनके खासदार कहाँ गए थे. आज तक क्यों नहीं उसकी गणना हुई थी, क्यों नहीं डिफेंस लैंड पे चर्चा हुई. और ये चर्चा सिर्फ हमारी खासदार पूनमताई महाजन, जो हमारे डिफेंस मिनिस्टर मनोहर पर्रिकर जी थे, पीयूष गोयल थे, हमारी सीतारमैया थी, उनके पास विषय लेके जाकर यहाँ के लोगों को लेके जाकर विषय को उनके सामने रखकर उसको क्लियर किया और बायोमेट्रिक का काम करने का किया. कहाँ गए थे उनके खासदार, उनके आमदार जो इस विधानसभा में थे. क्यों नहीं उनके नगर सेवक कभी दिखे कि हमारे लोग, ये हमारी मराठी मानुस करके उनके जो लोग हैं जो यहाँ रहते सारे हमारे शिवसैनिक बताते थे, वो कहाँ गए. अब क्यों नहीं उनके लिए उन्होंने आगेवानी की. ये कहीं ना कहीं इनकी मिली भगत है. ये इनके जो मिनिस्टर है, आज ये जो युवा सेना ने बैनर लगाया, ये युवा सेना का काम नहीं, इनका एक मंत्री है जो सिर्फ रिसोर्ट के मालिक बनकर बैठा है. उसका काम सिर्फ यही है, उस बंगले पर खड़े रहना और लोगों कर गोनी डालकर किसी को अंदर जाने नहीं देना और अपने लोगों को उनको खुश करने के लिए किसी न किसी तरह सामने वालों पर किस तरह वार किया जाए, ये उनका काम है. नहीं तो ये युवा सेना को अब तक क्यों नहीं पता चला कि हमारे कहाँ है खासदार.
सर ये काम आप वार्ड क्रमांक 95 से लगाकर आप 87 वार्ड तक देख लीजिए, टोटल काम हमारे खासदार पूनमताई महाजन पूरा गणपति मंदिर का शेड से लगाकर, यहाँ पर बालवाड़ी, समाज कल्याण मंत्री, बायोमेट्रिक, और सबसे बड़ा मुद्दा था म्हाड़ा का बिल्डिंग का विषय, जब उन्होंने उस पर पाबंदी लगा दी थी पृथ्वीराज चौहान ने, उस विषय को लड़कर हमारी खासदार पूनमताई महाजन ने हमारे जबी के मुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस को साथ जाकर 508 का एरिया डिक्लेयर करने का काम अगर किसी ने किया है तो हमारी खासदार पूनमताई महाजन ने किया है। ये उनको भूलना नहीं चाहिए, क्योंकि उसी म्हाड़ा बस्ती में ये रहते हैं जो आज किसी के बहकावे में आकर ये बैनर लगाने का काम किया है। इसके लिए हम उनका निषेध करते हैं और उनको ध्यान में रखना चाहिए कि भारतीय जनता पार्टी ये सोई हुए कार्यकर्ताओं की नहीं है, ये जागरूक है, ये माननीय नरेंद्र जी मोदी और अमित शाह की ये पार्टी है। अब कार्यकर्ता जागृत हुआ, हर ईंट का जवाब पत्थर से देना जानता है और उसके लिए आप तैयार रहिए। आने वाले 2022 में उसको हम उनके रास्ता दिखा के रखेंगे। धन्यवाद। आज आप क्या कहना चाहेंगे, जिस तरीके से यहाँ के जो खासदार है उनका एक बैनर लगाया गया है कि पूनमताई महाजन खो गए, ये शिवसेना के द्वारा लगाया है, तो आप क्या कहना चाहेंगी राज्य सरकार को? पहले तो ये जो बैनरबाजी चल रही है उसका तो मैं निषेध करती हूँ, क्योंकि कैसे है, यहाँ से ही आपके मुख्यमंत्री है, यही विभाग के हैं। हमें तो लगता है 2 आंदोलन हो गए, उसमें आपके मुख्यमंत्री का दर्शन भी नहीं हुआ, और आप जो ये सवाल हमारे ताई को पूछते तो आप ये सरासर गलत है। और मराठी में एक कहावत है, उक्तीपेक्षा कृती श्रेष्ठ आहे, आणि ताईने ते आपल्या कामातून दिली आहे। याची तर आढावा आत्ता माझे यजमान राजेश्री दाभोळकर आणि राजू जैन यांनी सांगितलंय। आता आणखी काय सांगायला हवं, आत्ता कसं कॉर्पोरेशन पण जवळ आलंय आणि जेव्हा आपल्याला आपली हरण्याची जी भीती ना त्यांना दिसते, तर आता काय केलं पाहिजे, काहीतरी स्टंटबाजी केली पाहिजे आणि बॅनरबाजी केली पाहिजे, जेणेकरून कसं आहे कुठेतरी त्यांचं नाव खराब होईल। पण असं काही होत नाही, जनता फार जागरूक आहे आणि ताईंचा वेळोवेळी आम्हाला सपोर्ट आहे आणि त्यामुळेच मला नाही वाटत ताई हरवल्या आहे। ताई येतात, आता काय तुमच्याबरोबर प्रत्येक वेळेला ताई आल्या पाहिजे म्हणजेच ताई फार मोठ्या आहेत असं नाही आहे। ताईंच्या कामाने ताईने दाखवून दिलं आहे। मला तर मुख्यमंत्र्यांचं दर्शन तर दिसलेलंही नाही आहे। ताईंना इथे जमलेले सगळी लोक विचारा, आम्ही प्रत्यक्ष ताईंना भेटतो, ताई येतात, भेटतात आम्हाला। आता याच्या व्यतिरिक्त आणखी काय करायला हवं ताईंनी? त्यामुळे प्लीज ही बॅनरबाजी थांबवा, उगाच काहीतरी ना कांगावा करू नका की ताई दिसत नाही, याने काही होत नाही। कामं बघा ताईंची, अशी बरोबरी करा ना तुम्ही, हे का नाही करत? तुमचे मुख्यमंत्री काय करतात? कोरोनामध्ये तर मला दिसलेही नाही आहे। तुम्ही जनतेला सांगता नाही आहे, ओमिक्रॉन आला, हा व्हायरस आला, तो व्हायरस आला, आणि तुम्ही तुमच्या मुख्यमंत्र्यांना घरातून बाहेर पडू दिलं नाही। असं तर आमच्या ताईंनी केलं नाही ना। ताई फिरतायत, प्रत्येक ठिकाणी ताई दिसतायत। मला तर वाटतं हे स्टेटमेंट पूर्णतः चुकीचं आहे। 1% बन सकता है, क्यों नहीं बन सकता? और उसकी ही जो डर है ना उसका कि नहीं बनेगा, इसके लिए ही ये सब बैनरबाजी चल रही है। मैं दावे के साथ कह सकती हूँ आने वाला मेयर हमारा ही होगा। और जो अभी जिस बैनर की बात की जाए कि अगर इस बैनर को नहीं निकाला जाएगा तो इसके लिए बीजेपी आगे क्या करने वाली है? मला हे सांगायचं आहे, मी शिवसैनिकांना, युवा सेनेला मी 24 तासांची मोहलत देतो। जर या 24 तासांमध्ये जर त्यांनी हे बॅनर काढले नाहीत तर आम्ही मुख्यमंत्री हरवले आहेत याचे बॅनर मातोश्रीवरती जाऊन लावू। त्यामुळे मला आपल्याला विनंती करायची आहे की आमचे पेशन्स टेस्ट करू नका। आमचे पेशन्स जर थोडेसुद्धा ढळले तर मला असं वाटतं की तुमचे बॅनर काय, आमचं आंदोलन तुम्हाला दिसेल एवढं ते तीव्र असेल, हे लक्षात घ्या।